ओम सत नमो जाटेश गुरुजी कॉटेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायुगी मत सेंद्रनाथ से कॉटेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू जेटे गुरु गोरखनाथ बाबा कॉटेज नवनाथ 84 दोघाटेश अलक निरंजन आदेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण देवी पद्मावती या देवीबद्दल माहिती पाहणार आहोत। अशी माहिती जी कदाचित तुम्ही ऐकलेली असेल किंवा कधीही ऐकलेली नसेल, त्यामुळे आजच्या भागामध्ये देवी पद्मावतीबद्दल मिळणारी जी माहिती आहे ती निश्चितपणे विशेष असणार आहे, त्यामुळे भाग संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा। आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी पद्मावतीचे नाव नक्की कधी समोर येते? जे तिरुवेंकट स्वामींचे म्हणजेच बालाजीचे जे भक्त आहेत, या तिरुवेंकटपती बालाजीच्या भक्तांना माहिती आहे की देवी पद्मावती हे तिरुवेंकट स्वामींची दुसरी पत्नी आहे, बरोबर? तर अनेक जण असे सुद्धा असतील की ज्यांना देवी पद्मावतीचं हे जे नाव आहे हे काही जास्त परिचितही नसेल, कधी काळी जस्ट ऐकलेलं असेल की देवी पद्मावती नावाची एक देवी सुद्धा आहे। आजच्या या विशेष भागामध्ये हिंदू धर्माबरोबरच जैन संप्रदायामध्ये सुद्धा देवी भगवती पद्मावतीचं पूजन कशा रीतीने महत्त्वाचं आहे, काय महत्त्व ठेवते, कशा रीतीने ते केले जाते, याची संपूर्णतः माहिती मिळणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या अनेक असलेल्या पवित्र धामापैकी, अनेक असलेल्या पवित्र अशा मंदिरांपैकी असं एक मंदिर आहे ज्याला आपण सर्वजण तिरुवेंकटपती म्हणजेच तिरुपती बालाजी या नावाने ओळखतो। याच तिरुपती बालाजींच्या दुसऱ्या पत्नीचं स्थान हे माता पद्मावतीला आहे। अर्थातच प्रथम पत्नी किंवा प्रथम पत्नीचा स्थान किंवा मान हा माता महालक्ष्मीचा आहे, तर दुसरी पत्नी माता पद्मावती आहे। आजही तिरुवेंकटपतींच्या वक्षस्थळावरती म्हणजे बालाजीच्या वक्षस्थळावरती एकीकडे माता महालक्ष्मी तर एका वक्षस्थळावरती माता पद्मावती आजही विराजमान आहे। त्यामुळे भगवान बालाजीचा विग्रह असेल किंवा आपण जे पाहत असलेले फोटो असेल, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इझिली पाहू शकता की बालाजीची जी मूळ मूर्ती आहे किंवा बालाजीची जी प्रतिमा आहे किंवा फोटो आहे, याच्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंच्या दोन्ही वक्षस्थळावरती एकीकडे पद्मावती तर एकीकडे महालक्ष्मी विराजमान आहे। आता आपण पाहूयात की माता पद्मावतीची उत्पत्ती कथा किंवा प्राकट्य हे कसे झालेले आहे। देवी पद्मावतीची उत्पत्ती किंवा अवतरण किंवा प्राकट्य हे समजावून घेण्यासाठी आपल्याला जावे लागणार आहे त्रेतायुगामध्ये। हो, त्रेतायुगामध्ये। त्रेतायुग म्हणजे ज्या युगामध्ये रामायण घडले, ज्या युगामध्ये श्रीहरी विष्णूंचा राम अवतार पूर्ण झाला। याच त्रेतायुगामध्ये वेदवती नामक एक अत्यंत तपस्वी होती। भगवान श्रीहरी विष्णूंना स्वतःचा पती या रूपात पाहण्यासाठी ती खडतर तपस्या करत होती। भगवान विष्णूंबरोबर लग्न व्हावे, भगवान विष्णू हे माझे पती असावेत, यासाठी वेदवती ही कठोर तपस्या करत होती। एके दिवस आकाश मार्गातनं रावण जात असताना या रावणाची या वेदवतीवरती दृष्टी पडते। तेव्हा वेदवतीचं असलेलं सौंदर्य, वेदवतीचं असलेलं पावित्र्य पाहून रावण ही तिला लंकेची पट्ट राणी म्हणजेच लंकेची महाराणी बनवण्यासाठी तू माझ्याबरोबर चल, हे तपस्या भंग कर आणि तुला मी संपूर्णतः एका राणीचा जो मान आहे, सन्मान आहे, तो मी तुला प्रदान करेल आणि माझी राणी म्हणून तुला मी लंकेमध्ये स्थापित करेल, यासाठी तू माझ्याबरोबर चल, असे म्हणू लागला। परंतु वेदवती ही श्रीहरी विष्णूंना पतिरूपामध्ये वर्ण करण्यासाठी तपस्या करत होती, त्यामुळे मी हे कार्य करू शकणार नाही असे तिने बजावून रावणाला सांगितले। परंतु स्वतःच्या स्वबळावरती वेदवतीला ओढून आपल्या लंकेमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न रावणाने केला। ज्या क्षणी रावणाने वेदवतीला ओढण्याचा प्रयत्न केला, तत्च क्षणी वेदवती ही अति तीव्रतेने क्रोधित झाली आणि रावणाला श्राप दिला की ज्या अर्थी तू माझी एवढी कठोर असलेली तपस्या भंग केलीस, ज्या अर्थी जे माझ्या अंगी असलेलं पावित्र्य आहे तू स्पर्श केल्यामुळे ते सुद्धा भंग झाले, त्यामुळे मी तुला श्राप देते की एका स्त्रीमुळेच तुझं पतन होईल, असा श्राप वेदवती देते आणि स्वतःला अग्निदेवाचं आवाहन करून स्वतःला अग्नीमध्ये ती सुपूर्त करते, अग्नीमध्ये ती भस्मसात होते। आता इथून थोडंसं लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। कालांतराने तुम्ही जाणून आहात की 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्रांना सुरुवात होतो। या 14 वर्षाच्या वनवासाच्या कालखंडामध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता आणि भ्राता लक्ष्मण हे वनामध्ये दाखल होतात। या दरम्यान पर्णकुटीमध्ये असलेल्या सीतामातेचं अपहरण रावण करून नेतो, म्हणजे सीतामातेच्या अपहरणाची जी कथा आहे ही तुम्ही सर्वजण जाणून आहात। बरं, आपण ही कथा किंवा अनेकांनी ही कथा एवढीच ऐकलेली असेल की रावण हा साधूच्या वेशामध्ये आला,
भिक्षाम देही असं सीतामाईला म्हटला. लक्ष्मण रेषा असल्यामुळे प्रथम तर सीतामाता बाहेर येऊ शकली नाही, परंतु रावणाने जो धर्म प्रश्न उपस्थित केला त्याच्या अनुषंगाने सीतामाता बाहेर आली आणि रावणाने सीतामातेचं अपहरण केलं किंवा रावणाने सीतामातेचं हरण केलं. हे आपण सर्वजण कथा जाणून आहात. परंतु शास्त्रामध्ये आपल्याला एक कथा अशी सुद्धा मिळते की ज्या क्षणी रावण हा पर्णकुटीच्या बाहेर होता, ज्यावेळेस रावणाला लक्ष्मण रेखा ही लांघता येत नव्हती, त्याच्या आतमध्ये येता येत नव्हतं, तेव्हा रावणाने माता सीतेला बाहेर बोलवण्याचा अट्टहास घातला. जेव्हा माता ही पर्णकुटीच्या आतमध्ये भिक्षा आणण्यासाठी आत गेली, त्या क्षणी तिथे अग्निदेव सुद्धा प्रकट झाले आणि रावणाची जी धूर्तता आहे ही माता सीतेला त्यांनी सांगितली. आणि अग्निदेवता माता सीताला त्या क्षणी पर्णकुटीतून स्वतःबरोबर पृथ्वीमध्ये घेऊन गेली आणि जी वेदवती होती तिला माता सीतेच्या रूपामध्ये प्रकट करून तिला भिक्षा देण्यासाठी बाहेर अग्निदेवांनी पाठवली, असं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थी जर पाहिलं तर रावणाने ज्या सीता मातेचं अपहरण केलेलं होतं, मुळात ती सीता माता नसून वेदवती होती. वेदवती माता ही सीता मातेच्या रूपामध्ये होती आणि वेदवती माता सीता बनून रावणाने अपहरण करून लंकेमध्ये नेलेली होती, असं वर्णन आपल्याला शास्त्रामध्ये सुद्धा पाहायला मिळते. यानंतर जेव्हा रामलीला पूर्ण होते, रावणाचा वध होतो आणि प्रभू रामचंद्र ही सीतामातेला अग्निपरीक्षा घेण्यासाठी सांगतात. जेव्हा सीतामाता म्हणजेच जे वेदवती माता होती जेव्हा अग्निपरीक्षा देते, अग्निपरीक्षेमध्ये जाताना आतमध्ये वेदवती माता गेली तर अग्निपरीक्षेतून बाहेर खरी सीतामाता बाहेर आली, हे सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये वर्णित आहे. मग ज्या सीतेचं म्हणजे ज्या वेदवती मातेचं सीतेच्या रूपामध्ये अपहरण झालं किंवा सीताहरण झालं, ही वेदवती माता म्हणजेच माता पद्मावती आहे. त्यामुळे ज्यावेळेस रामलीला पूर्ण झाली, अवतार कार्य पूर्ण झाले, तेव्हा श्रीहरी विष्णूंनी आणि माता महालक्ष्मीने वेदवतीच्या या तपस्यापूर्ण त्यागाबद्दल आशीर्वाद दिला, वरदान दिला की कलियुगामध्ये जी तुझी इच्छा होती प्रभू श्रीहरींच्या पत्नी रूपाची, ती या कलियुगामध्ये ज्यावेळेस बालाजी अवतार होईल त्यावेळेस पद्मावती या रूपामध्ये तुझी ती इच्छा पूर्ण होईल, असा वरदान दिला. तेव्हा ही वेदवती माता आकाशराज आणि पृथ्वी माता यांच्या उदरी पद्मावती या नावाने या पृथ्वीतलावरती प्रकट होते. आणि हीच पद्मावती माता पुढे जाऊन श्रीहरी विष्णूंचे अवतार म्हणजेच बालाजी महाराज यांची ती दुसरी पत्नी सुद्धा होते. अशी एकंदरपणे कथा माता पद्मावतीच्या प्राकट्याची आपल्याला पाहायला मिळते. पद्मावती याच्या शब्दशः अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला तर पद्म याचा अर्थ होतो कमल. पद्मावती या शब्दाचा अर्थ पाहिला तर जी कमलाप्रमाणे सुंदर आहे, अत्यंत तेजस्वी आहे, असा अर्थ एकंदरपणे पद्मावती मातेचा इव्हन सौंदर्याचं सुद्धा वर्णन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आजही तिरुपती बालाजीच्या दर्शनाच्या नंतर माता पद्मावतीचं दर्शन घेणं हे सुद्धा तितकंच अनिवार्य आहे. पद्मावती देवी अर्थातच ही माता पृथ्वीची कन्या आहे, त्यामुळे यांना भूदेवी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. जशी माता महालक्ष्मी ही श्रीदेवी आहे, माता महालक्ष्मीला श्रीदेवी या नावाने संबोधतात, त्याच अनुषंगाने माता पद्मावतीला भूदेवी या नावाने संबोधले जाते. जसे माता महालक्ष्मी म्हणजे श्रीदेवींचे वर्चस्व हे धन, धान्य, सुख, वैभव, मांगल्य यावरती आहे, तसेच भूदेवीचे वर्चस्व हे जागा, जमिनी, शेती, ओपन लँड म्हणजे भूभाग, जमिनीचा भूखंड यावरती वर्चस्व ही भूदेवी ठेवते. त्यामुळे ज्या अनुषंगाने आपण लक्ष्मी मातेला चंचल म्हटलं गेलेलं आहे किंवा लक्ष्मी माता ही चंचल असते, त्याच अनुषंगाने भूदेवीलाही स्थिर लक्ष्मी मानलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकत असाल की पिढी दर पिढी किंवा पूर्व परंपरागत असलेल्या जमिनी, जागा यांचे भाव हे पिढी दर पिढी हे वाढतच जातात. याच्यावरती विशेष अधिकार, विशेष आशीर्वाद हा पद्मावती माता म्हणजेच भूदेवीचा असतो. त्यामुळे जशी माता महालक्ष्मी ही तिच्या भक्तांना ऐश्वर्यवान, वैभवशाली, संपन्नता प्रदान करते, तशीच भूदेवी म्हणजेच माता पद्मावती ही तिच्या भक्तांना स्थिर लक्ष्मी प्रदान करते, लँड लॉर्ड बनवते. जागा, जमिनी यांच्यापासून मिळणारं जेवढं जास्तीत जास्त उत्पन्न आहे, वैभव आहे, लॉंग लास्टिंग चालणारे जेवढे व्यवहार आहेत त्याच्यावरती अधिकार विशेषतः भूदेवी प्रदान करते. त्यामुळे श्रीदेवी आणि भूदेवी यांचे भक्त हे सदैव श्रीमंत असतात. आणि याचबरोबर श्रीदेवी आणि भूदेवी या दोघींना आपल्या वक्षस्थळावरती धारण करणाऱ्या प्रभू श्रीहरी विष्णूंच्या बालाजींचे भक्तसुद्धा हे ऐश्वर्य संपन्न असतात. जशी ही माहिती संपूर्णतः हिंदू धर्मामध्ये अनेक ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तसेच जैन परंपरेमध्ये सुद्धा माता पद्मावतीचं विशेष महत्त्व आहे. ते कसे आपण समजावून घेऊयात.
जैन परंपरेमध्ये माता पद्मावती आजही मुख्य देवीच्या स्वरूपामध्ये पूजित नक्कीच केली जाते। जैन परंपरेमध्ये जे 24 तीर्थाकर आहेत यांच्या ज्या 24 मात्र शक्ती मानल्या गेलेल्या आहेत, या 24 देवी ज्या शक्तीचं पण द्योतक आहेत, विद्येचं पण द्योतक आहेत आणि सुरक्षा देणारं सुद्धा द्योतक आहेत, याच्यामध्ये सुद्धा माता पद्मावती ही मुख्य स्थानी येते। जैन ग्रंथामध्ये माता पद्मावतीलाच दुर्गा, माता तारा, भुवनेश्वरी, लक्ष्मी, काली, कुंडलिनी, आदिती आणि त्रिपुर सुंदरी या रूपामध्ये किंवा या देवींचा अंग किंवा मुख्य अंग हे मानलं जातं। त्यामुळे हिंदू धर्मात जसा शक्तीपूजनाला महत्त्व आहे, शक्तीपूजन याचा उल्लेख येतो, तसाच उल्लेख जैन धर्मामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। विक्रम संवतच्या 300 वर्ष पूर्व एका जैन तांत्रिकाने, ज्याचे नाव श्री भद्रबाहू नामक होते, याने उवसग्गहर या स्तोत्रामध्ये माता पद्मावतीबद्दल लिखाण केलेले आजही आपल्याला आढळते। याचबरोबर 8व्या शताब्दीतील एक जैन मुनी सुकुमार सेन द्वारा रचित असलेले भैरव पद्मावती कल्प याच्यामध्ये सुद्धा माता पद्मावतीच्या शक्तिप्रसंगाचा वर्णन आपल्याला पाहायला मिळते। याचबरोबर भगवान पार्श्वनाथांचं सुद्धा रक्षण माता पद्मावतीने आणि यांचे पती धर्मेंद्र यांनी केलेलं वर्णन आजही आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जैन समाजामध्ये आज सुद्धा माता पद्मावती ही भयाचं हरण करणारी, सुख संपत्ती प्रदान करणारी, अध्यात्माची तरक्की उन्नती करणारी, सर्व संकटांचे निराकरण करणारी देवी या रूपामध्ये पूजली जाते आणि मांडली सुद्धा जाते। त्यामुळे जैन धर्मियांमध्ये सुद्धा देवी पद्मावती ही सदा सर्वदा पूजनीय असून भगवान पार्श्वनाथांची ही मुख्य अधिष्ठात्री देवी सुद्धा मानण्यात आलेली आहे। याचबरोबर माता पद्मावतीला नागकुळाची देवी सुद्धा मानण्यात येते। पद्मावती देवीचे जे चित्र आहे, जे पूजन केले जाते, ते आजही नागकुळामध्ये किंवा नागकन्या या रूपामध्ये केलेले वर्णन आपल्याला, इव्हन ते चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या कलियुगामध्ये श्रीदेवीप्रमाणेच लक्ष्मी, स्थिरता आणि संपन्नता प्राप्त करण्यासाठी भूदेवीचं सुद्धा पूजन करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। पद्मावती देवीच्या बाबतीमध्ये भारतामध्ये अनेकशे सुप्रसिद्ध असे मंदिरं आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक असे काही मंदिरं आहेत जे पुरातन ग्रंथामध्ये यांचा इतिहास उल्लेख पाहायला मिळतो। याच्यातीलच एक मुख्य मंदिर पूस म्हणजे तेर या विभागाच्या जवळ असलेले पूस या गावी पद्मावती मातेचे अत्यंत पुरातन मंदिर मानले गेलेले आहे। माझे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल यापूर्वी, तर त्याच्यातील काही व्हिडिओमध्ये किंवा काही शॉर्टमध्ये मी देवी पद्मावतीचे जे पूस या विभागातील मंदिर आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहे। तसा रितसर त्याचा व्हिडिओ आणि शॉर्टसुद्धा मी चॅनेलवरती प्रसारित केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही अवश्यपणे पाहू शकता। त्यामुळे आजच्या भागामध्ये मी माता पद्मावतीबद्दल जी माहिती सांगण्याचा आणि तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला, हा निश्चितपणे सार्थ ठरलेला असेल। अनेकांच्या ज्ञानामध्ये आज काहीतरी नव्याने भर हे निश्चितपणे पडलेले असेल, कारण पहा, आपण इझिली अनेक देवी देवतांचे मंदिरे पाहतो, अनेक देवी देवतांचे नावं आपण ऐकत आलेलो असतो। काळाच्या ओघामध्ये अनेक देवी देवता असे असतात ज्यांची नावं आपण कधी काळी ऐकलेली असेल, कधी कधी लहानपणी ऐकलेले असतात। याच अनुषंगाने माता पद्मावतीबद्दल जी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला, माता पद्मावतीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये आध्यात्मिक स्थान, आध्यात्मिक माहिती, हे सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रदान करण्याचा प्रयत्न केला, हा निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर हाईपसुद्धा करायला विसरू नका। भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना सत्नम आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश।